Good morning, students, and welcome back to the class of Compulsory English. I am your teacher, Rajiv Taide. In the last lecture, we have seen the introductory part of the chapter Go Kiss the World, and the author is Subrato Bagchi. In the today's lecture, we will discuss the text, and I will explain that particular text to you in your mother tongue, that is Marathi. So I will read the text and I will explain it to you. I was the child of a small time government servant. मी एका कमी वेळाचा काम करणाऱ्या गव्हर्नमेंट सर्वंटचा मुलगा होतो किंवा लेकरू होतो. इन अ फॅमिली ऑफ 5 ब्रदर्स. माझ्या फॅमिलीमध्ये मला 5 भावंड होतो आम्ही. My earliest memory of my father is that of district employment officer in Koraput, Orissa. माझ्या अगदी सुरुवातीची माझ्या आठवणीत असलेली जी बाबांची नोकरी आहे ती कुठे होती तर ती डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिसर, जिल्हा रोजगार अधिकारी म्हणून ते नियुक्त होते. कुठे? कोरापुट, ओरिसा या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली होती. इट वॉज अँड रिमेन्स ॲज दॅट बॅक ऑफ बियॉन्ड ॲज यू कॅन इमॅजिन. तर मनुष्याने कल्पना करावी इतकं मी मागे जाऊन आता सध्या ती गोष्ट आठवत आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की किती जुनी ती गोष्ट असेल. देअर वॉज नो इलेक्ट्रिसिटी. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची वीज नव्हती. नो प्रायमरी स्कूल. कुठल्याही प्रकारचं प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी आमच्या जवळपास उपलब्ध नव्हतं. वॉटर डिड नॉट फ्लो आउट ऑफ टॅप. नळांमधून पाणी यायचं नाही. ॲज अ रिझल्ट आय डिड नॉट गो टू स्कूल अंटिल द एज ऑफ 8. आणि याचा निकाल असा होता की मी वयाच्या 8व्या वर्षापर्यंत शाळेमध्ये गेलोच नाही. 8व्या वर्षी पहिल्यांदा मी शाळा पाहिली. आय वॉज होम स्कूल्ड. परंतु त्याआधी मला घरीच शिक्षण मिळालं. माय फादर यूज टू गेट ट्रान्सफर्ड एव्हरी इयर. दरवर्षी माझ्या वडिलांची बदली व्हायची. द फॅमिली बिलॉंगिंग्स फिट इन टू द बॅक ऑफ जीप. जीप या गाडीच्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये माझी पूर्ण फॅमिली व्यवस्थित फिट व्हायची, बसायची. सो द फॅमिली मूव्ड फ्रॉम प्लेस टू प्लेस अँड विदाउट एनी ट्रबल. आणि अशा प्रकारे माझी फॅमिली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर झाल्यानंतर प्रवास करायची आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायचा नाही. माय मदर वूड सेट अप अॅन एस्टॅब्लिशमेंट अँड गेट अस गोईंग. माझी आई सगळी व्यवस्था करायची आणि आम्हाला घेऊन जायची. रेस्ड बाय अ विडो हू हॅड कम ॲज अ रिफ्यूज फ्रॉम द ईस्ट बेंगॉल. शी वॉज मॅट्रिक्युलेट वेन शी मॅरिड माय फादर. माझ्या आईचा जो पालन पोषण आहे ते एका विधवा स्त्रीने केलं, जी आधीच्या ओळखल्या जाणाऱ्या ईस्ट बेंगॉलमध्ये ती एक निर्वासित म्हणून आलेली होती. आणि माझ्या आई जेव्हा 10वी मध्ये होती तेव्हा माझ्या आईचं माझ्या वडिलांची लग्न झालं. माय पेरेंट्स सेट द फाउंडेशन ऑफ माय लाईफ अँड द व्हॅल्यू सिस्टीम. माझ्या अंगी असलेला जो पाया आहे माझ्या जीवनाचा तो माझ्या आई वडिलांनी रोवला किंवा बांधला. आणि माझ्यामध्ये मूल्यांची जी एक रचना आहे ती सुद्धा माझ्या आईवडिलांमुळेच मला मिळाली. विच मेक्स मी व्हॉट आय एम टुडे. आणि त्यामुळेच त्या मूल्यांमुळेच आणि त्या पायामुळेच मी आज जो काही आहे तो असा आहे. अँड लार्जली डिफाईन्स व्हॉट सक्सेस मीन्स टू मी टुडे. आणि त्यामुळेच यश नेमकं काय असतं हे मला आता या ठिकाणी मला कळलेलं आहे. ॲज डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिसर माय फादर वॉज गिवन अ जीप बाय द गव्हर्नमेंट. जिल्हा रोजगार अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली असल्यामुळे गव्हर्नमेंटनी माझ्या वडिलांना जीप दिलेली होती.
देर वॉज नो गॅरेज इन द ऑफिस. त्यांच्या ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचं गॅरेज नव्हतं जीप पार्क करण्याकरिता. सो द जीप वॉज पार्क इन अवर हाऊस. आणि म्हणून ती जीप नेहमी आमच्या घरीच पार्किंग तिचं व्हायचं. माय फादर रिफ्यूज टू यूज इट ॲज टू कम्यूट टू ऑफिस. ऑफिसला ये जा, कम्यूट म्हणजे काय करणे. एखाद्या ठिकाणाहून कुठे आपण जर नोकरीला असलो तर आपण ये जा करतो, अपडाऊन म्हणतो आपण. तर त्या अपडाऊनला इंग्रजीमध्ये शब्द आहे कम्यूट, COMMUTE. माय फादर रिफ्यूज टू यूज इट टू कम्यूट टू द ऑफिस. ऑफिसमधून ये जा करण्याकरिता त्या गव्हर्नमेंटने दिलेल्या जीपचा वापर करावा हे माझ्या वडिलांना पटत नव्हतं. ही होल्ड अस दॅट द जीप इज अन एक्सपेन्सिव्ह रिसोर्स गिवन बाय द गव्हर्नमेंट. ते आम्हाला नेहमी सांगायचे की जीप ही फार महागडी गरजेची वस्तू आहे जी गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेली आहे. ही reiterated to us that it was not his jeep but the government's jeep. आणि आमच्या मनावरती ते नेहमी बिंबवायचे की ही जीप आपली नसून ही शासनाने आपल्याला वापराकरता दिलेली जीप आहे, त्यावरती आपला कुठलाही मालकीचा हक्क नाही. इन्सिस्टिंग दॅट ही वुड यूज इट ओनली टू टूर द इंटेरियर्स. जेव्हा त्यांना खूप आतल्या भागात गावात जायचं असेल किंवा खूप दूर जायचं असेल तेव्हाच ते त्या जीपचा वापर करायचे. ही वुड वॉक टू हिज ऑफिस ऑन नॉर्मल डेज. आणि जेव्हा त्यांना फक्त ऑफिसमधून ये जा करायची असेल ते पैदल चालत त्या ऑफिसमध्ये जायचे आणि तिथून पैदलच वापस यायचे. ही ऑल्सो मेड शुअर दॅट वी नेव्हर सॅट इन गव्हर्नमेंट जीप. वी कुड सीट इट ओनली वेन इट वॉज स्टेशनरी. त्यांनी आम्हाला बजावून सांगितलेलं होतं की त्या गव्हर्नमेंटच्या जीपमध्ये कधी बसायचं नाही, खेळ म्हणून. तेव्हाच बसायचं जेव्हा मी तुम्हाला सांगेल किंवा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल. दॅट वॉज अवर अर्ली चाइल्डहुड लेसन इन गव्हर्नन्स. तो आम्हाला गव्हर्नन्स म्हणजे एखादी गोष्ट कशी योजल्या गेली असेल त्याबद्दल ते आम्हाला त्यांनी तो शिकवलेला पहिला धडा. A lesson that corporate manager learn the hard way, some never do. तो असा धडा होता की जो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये करणाऱ्या, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती खूप मेहनतीने शिकेल किंवा कदाचित शिकणारही नाही. The driver of the jeep was treated with respect due to any other member of my father's office. माझ्या त्या वडिलांच्या गाडीवरचा जो ड्रायव्हर होता त्याला फार मानाची वागणूक मिळायची त्या वडिलांच्या ऑफिसमध्ये. ॲज अ स्मॉल चिल्ड्रेन वी वर टॉट नॉट टू कॉल हिम बाय हिज नेम. आणि आम्ही त्या वडिलांची मुलं म्हणून, ऑफिसरची मुलं म्हणून आम्हाला त्या ड्रायव्हरला त्याच्या नावाने आवाज देण्याची परमिशन नव्हती. वी हॅड टू यूज द सफिक्स दादा. आम्हाला त्यांच्या नावासमोर, नावाच्या आधी सफिक्स आणि प्रिफिक्स ह्या दोन गोष्टी आहेत. सफिक्स म्हणजे एखाद्या नामाच्या शेवटी लागणारा शब्द आणि प्रिफिक्स म्हणजे एखाद्या नामाच्या आधी लागणारा शब्द. फॉर एक्झाम्पल, आता आपण गांधीजींना महात्मा म्हणतो, ती उपाधी आहे म्हणून त्याला नावाच्या आधी लागते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रिफिक्स म्हणतो. आणि सफिक्स म्हणजे जे आपण नावाच्या शेवटी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, रमेश भाऊ. आता भाऊ नावाची जी जो शब्द आहे तो रमेश या नावाच्या शेवटी लागला म्हणून त्याला आपण सफिक्स म्हणतो. तर आमच्या वडिलांनी आम्हाला बजावून सांगितलं होतं की त्यांच्या ड्रायव्हरला कधीही त्यांनी नावाने हाक मारू नये, तर त्यांना हाक मारताना त्यांच्या नावानंतर दादा हा शब्द जरूर लावावा. वेन एव्हर वी रेफर टू हिम इन पब्लिक ऑर प्रायव्हेट. जेव्हा आम्ही पब्लिकली किंवा प्रायव्हेटली त्यांना भेटत होतो त्या ड्रायव्हर काकांना, तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या नावाच्या शेवटी दादा म्हणून आवाज द्यायचो. वेन आय ग्रीव अप टू ओन अ कार अँड अ ड्रायव्हर बाय द नेम राजू वॉज अपॉइंटेड. जेव्हा मी मोठा झालो आणि मी स्वतः एक कार घेतली आणि एका ड्रायव्हरला अपॉइंट केलं ज्याचं नाव होतं राजू. आय रिपीटेड द लेसन टू माय 2 स्मॉल डॉटर्स. दे हॅव ॲज अ रिझल्ट ग्रोन अप टू कॉल राजू अंकल. मी मग माझ्या
मी जेव्हा मोठा झालो मी गाडी घेतली आणि त्यावरती एक ड्रायव्हर ठेवला, त्याचं नाव राजू होतं. तर माझ्या 2 लहान मुलींना सुद्धा मी तोच माझ्या वडिलांनी शिकवलेला धडा परत शिकवला की ड्रायव्हरला नावाने हाक मारायची नाही. तर त्याचा परिणाम असा झाला की माझ्या मुली माझ्या ड्रायव्हरला नेहमी राजू अंकल म्हणूनच हाक मारत. व्हेरी डिफरंट फ्रॉम मेनी ऑफ देअर फ्रेंड्स हू रेफर टू देअर फॅमिली ड्रायव्हर ॲज माय ड्रायव्हर. आता हे त्यांना फार विचित्र वाटायचं, कारण त्यांच्या वर्गामध्ये शिकणारे जे लेकरं होते ते त्या ड्रायव्हरला माझा हा ड्रायव्हर आहे असं संबोधत होते आणि माझ्या मुलांना ते मी परमिशन दिलेली नव्हती. हे फार विचित्र होतं त्यांच्यासाठी. व्हेन आय हिअर दॅट टर्म फ्रॉम अ स्कूल ऑर कॉलेज गोईंग पर्सन आय क्रिंज. जेव्हा मी माझा ड्रायव्हर म्हणून कोणाला संबोधताना ऐकलं तेव्हा मला फार त्या ठिकाणी काय व्हायचा, त्रास व्हायचा, माझी चिडचिड व्हायची. आता यांनी या ठिकाणी क्रिंज हा शब्द वापरलेला आहे. त्या क्रिंज या शब्दाचा अर्थ आहे अवघडल्यासारखे वाटणे. ठीक आहे, म्हणजे बा चांगलं वाटलं नाही की बा कोणाला कोणी एकदम बा तो ड्रायव्हर आहे म्हणून माझा ड्रायव्हर अशा शब्दात, म्हणजे माझ्या हाताखाली काम करणारा व्यक्ती अशा प्रकारचा त्यांना म्हणायची परमिशन नव्हती. टू मी द लेसन वॉज सिग्निफिकंट. माझ्यासाठी तो जो धडा होता तो फार महत्वाचा होता. यू ट्रीट स्मॉल पीपल विथ मोर रिस्पेक्ट दॅन हाऊ यू ट्रीट बिग पीपल. तुमच्यापेक्षा पदाने, मानाने, सन्मानाने मोठ्या असलेल्या लोकांना तुम्ही मान द्याच, परंतु तुमच्यापेक्षा पदाने जर कोणी खालचा व्यक्ती काम करत असेल तर त्याला तुम्ही अधिक सन्मान दिला पाहिजे, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचा अपमान आपला होतोय असा भास होता कामा नये. इट इज मोर इम्पॉर्टंट टू रिस्पेक्ट युअर सबऑर्डिनेट्स दॅन युअर सुपेरियर्स. हे फार महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या खाली काम करणाऱ्या लोकांना जास्त मान द्यायला पाहिजे तुमच्यापेक्षा वरच्या लोकांपेक्षा. अवर डे यूज टू स्टार्ट विथ द फॅमिली हडलिंग अराउंड माय मदर्स चुल्हा. आमच्या दिवसाची सुरुवात त्या आमच्या आईच्या तो चुल्हा होता त्या ठिकाणी. आता स्टोव्ह नव्हता, गॅस नव्हता, तर त्या ठिकाणी आईच्या चुलीजवळ बसून ते लोक त्या ठिकाणी गर्दी करायचे. त्यांच्या दिवसाची सुरुवात त्या चुलीच्या भोवती गर्दी करून व्हायची. हडलिंग म्हणजे या ठिकाणी गर्दी करणे. हडलिंग अराउंड माय मदर्स चुल्हा. अँड अर्थन फ्लायर प्लेस शी वुड बिल्ड ॲट ईच प्लेस. ते काय होती, मातीची बनलेली स्टोव्ह होता. प्लेस ऑफ पोस्टिंग व्हेअर शी कुड कुक फॉर द फॅमिली. ज्या ठिकाणी आई जेवण बनवायची अशी ती जागा असायची. देर वॉज नायदर गॅस नॉर इलेक्ट्रिकल स्टोव्ज. त्या ठिकाणी कुठलाही गॅस नव्हता आमच्याकडे किंवा कुठलाही इलेक्ट्रिकल स्टोव्ह नव्हती, कुठलीच चूल नव्हती. द मॉर्निंग रुटीन स्टार्टेड विथ टी. सकाळी आमची जी मॉर्निंग रुटीन आहे ती चहा सोबत सुरू व्हायची. ॲज द ब्र्यू सर्व, जसा चहा वाढला जायचा, फादर वुड आस्क अस टू रीड अ लाऊड एडिटोरियल पेज ऑफ स्टेट्समन मुफोसिल एडिशन डिलिव्हर्ड 1 day लेट. जसा आम्हाला चहा वाढला जायचा माझे वडील आम्हाला मोठ्याने स्टेट एडिटोरियल पेज म्हणजे संपादकीय पानावरती स्टेटमन्स मुफोसिल एडिशन हे आम्हाला वाचायला द्यायचे. जो वर्तमानपत्र आम्हाला एक दिवस लेट मिळायचं, म्हणजे ज्या दिवसाचं त्या दिवशी मिळायचं नाही, एक दिवस त्यांना उशिरा भेटायचं आणि ते वडील त्यांना उठल्याबरोबर वाचायला लावायचे. वी डिड नॉट अंडरस्टँड मच ऑफ व्हॉट वी वर रीडिंग. आम्ही वाचायचो परंतु त्यापैकी भरपूरसं अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला कळायच्या नाहीत. बट द रिच्युअल वॉज मेंट फॉर अस टू नो दॅट द वर्ल्ड वॉज लार्जर दॅन कोरापूर डिस्ट्रिक्ट and the English I speak today, despite having studied in Oriya medium school, has to do with that routine. पहा आता या रिच्युअल म्हटलेला आहे. रिच्युअल म्हणजे जसा आपल्या लग्नात विधी असतो तशा प्रकारचा त्यांचा हा रोजचा विधी असायचा की चहा वाढल्याबरोबर त्या इंग्लिश वर्तमानपत्रामधलं ते संपादकीय लेख त्यांनी वाचावा, जोराने वाचावा, 5ही भावंडांनी. मग याचा फायदा त्यांना असा झाला, कळायचं कमी परंतु आम्हाला वडिलांना हे सांगायचं होतं की जग या कोरापूर डिस्ट्रिक्टपेक्षा कसं आहे, फार मोठं आहे.
हे आम्हाला त्या लेखामधून वाचल्यानंतर कळायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारची इंग्लिश आज सुब्रतो बॅगची बोलतायत, त्या इंग्रजीचा जो परिणाम आहे, सुंदर अस्खलित इंग्रजीचा बोलण्याचा जो सराव त्यांना झाला, तो त्या वर्तमानपत्र वाचण्यातूनच झालेला आहे. तर आफ्टर रीडिंग दॅट न्यूजपेपर अलाउड वी वर टोल्ड टू फोल्ड इट नीटली. वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर त्याची व्यवस्थितपणे घडी करण्याचं आम्हाला शिकवलेलं होतं. फादर टॉट अस अ सिम्पल लेसन. वडिलांनी आम्हाला एक खूप साधा नियम त्या ठिकाणी किंवा धडा सांगितलेला होता. ही यूज टू से, ते म्हणायचे, यू शुड लीव्ह युअर न्यूजपेपर ॲज युअर टॉयलेट द वे यू एक्सपेक्ट टू फाइंड इट. त्यांचा एक साधा धडा होता. ते म्हणायचे की तुम्ही तुमचं वर्तमानपत्र आणि तुमचं टॉयलेट तुम्ही त्याच अवस्थेत सोडलं पाहिजे, वापरून झाल्यानंतर सोडलं पाहिजे ज्या अवस्थेत तुम्हाला वाटते की ते तुम्हाला सापडलं पाहिजे. म्हणजे नीट घडी केलेली वर्तमानपत्र आणि स्वच्छ असं टॉयलेट आपण एक्सपेक्ट करतो, परंतु वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर आणि टॉयलेट यूज केल्यानंतर आपण ते अगदी स्वच्छ करून ठेवलं पाहिजे आणि त्या वर्तमानपत्राची नीट घडी करून ठेवायला पाहिजे, कारण आपण तशा प्रकारचं ते दुसऱ्यासाठी ठेवून जात असतो. तर दॅट लेसन वॉज अबाउट शोईंग कन्सिडरेशन टू अदर्स. तो आम्हाला धडा यासाठी होता की आपण दुसऱ्यांची सुद्धा काय केली पाहिजे, त्यांना आपण कन्सिडर केलं पाहिजे, त्यांना आपण गृहीत धरलं पाहिजे, त्यांना आपण असंच सोडून दिलं नाही पाहिजे. बिझनेस बिगिन्स अँड एंड्स विथ दॅट सिम्पल परसेप्ट. तर बिझनेस जो आहे, व्यवसाय जो आहे, अगदी त्याच छोट्याशा गोष्टीपासून आपल्याला एक खूप मोठा धडा मिळतो. म्हणजे व्यवसाय जर चालू करायचा असेल तर ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला समजा एखादा चॉकलेटची निर्मिती करायला आपण जर सुरुवात केली तर आपल्याला कसं चॉकलेट एक्सपेक्टेड आहे, त्याची पॅकिंग कशी असली पाहिजे, त्याची गुणवत्ता कशी असली पाहिजे, तर आपल्याला जे दुसऱ्याच्या चॉकलेटपासून एक्सपेक्टेड आहे तसंच चॉकलेट आपण लोकांसाठी बनवलं पाहिजे, असा साधा नियम त्यांनी त्या ठिकाणी बिझनेस कसा असला पाहिजे त्याबद्दल आपल्याला सांगितला. सो वी विल एंड आवर लेक्चर ओव्हर हियर, और शुड वी कंटिन्यू? सो ओके, द फ्यू paragraphs are there in this page. I will complete it. Being small children, we were always enamored with advertisement in the newspaper for transistor radios. पहा, आता लेखक तेव्हा लहान होते, तर लहान असल्यामुळेच वी वर ऑलवेज एनॅमोर्डचा या ठिकाणी अर्थ असा होतो इन लव्ह विथ. आम्हाला फार आवडायचं. काय आवडायचं? विथ ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर फॉर ट्रान्झिटर रेडिओज. ट्रान्झिटर त्या ठिकाणी त्यांची ॲडव्हर्टाईज वृत्तपत्रांमधून पब्लिश व्हायची. वी डिड नॉट हॅव वन. आमच्याकडे एकही नव्हता. वी सॉ अदर पीपल हॅव्हिंग रेडिओज इन देअर होम्स. आम्हाला दुसऱ्या लोकांकडे त्यांच्या घरात रेडिओ दिसायचे. अँड ईच टाइम देअर वॉज अन ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ फिलिप्स, मर्फी और बुश रेडिओज. वी वुड आस्क फादर वेन वी कुड गेट वन. आणि जेव्हा केव्हा ॲडव्हर्टाइजमेंट यायची फिलिप्सच्या रेडिओची, मर्फीच्या रेडिओची, बुश रेडिओची, आता हे सगळे ब्रँड झाले रेडिओचे. जेव्हा केव्हा या रेडिओची ॲडव्हर्टाईज पेपरमध्ये यायची, आम्ही आमच्या वडिलांना म्हणायचो, आपण कधी घेणार एखादा रेडिओ? आणि ईच टाइम माय फादर वुड रिप्लाय दॅट वी डिड नॉट नीड वन बिकॉज ही ऑलरेडी हॅड 5 रेडिओज अल्युडिंग टू हिज 5 सन्स. आणि जेव्हा केव्हा आमच्या वडिलांना आम्ही प्रश्न विचारायचो की बाबा आपण रेडिओ कधी घेणार, तेव्हा ते आम्हाला म्हणायचे, आपल्याला रेडिओची गरज नाही. वी डिड नॉट नीड वन. आपल्याला एका पण रेडिओची गरज नाही. बिकॉज ही ऑलरेडी हॅव 5 रेडिओज. कारण त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी 5 रेडिओ आहेत. अल्युडिंग टू हिज 5 सन्स. आमच्या 5 भावंडांचा ची गंमत घेत ते म्हणायचे आम्हाला की तुम्ही 5 रेडिओ आहेत, आपल्याला दुसऱ्या रेडिओची गरज नाही.
वी ऑल्सो डिड नॉट हॅव अ हाऊस ऑफ अवर ओन. आमच्याकडे स्वतःचं घर सुद्धा नव्हतं. अँड वुड ऑकेजनली आस्क फादर ॲज टू वेन लाईक अदर्स वी वुड लिव्ह इन अवर ओन हाऊस. आणि आमच्या वडिलांना आम्ही कधी कधी विचारायचो की आपण आपल्या घरात कधी राहू. ही वुड गिव्ह अ सिमिलर रिप्लाय. ते परत सारखाच रिप्लाय द्यायचे. वी डू नॉट नीड अ हाऊस ऑफ अवर ओन. आपल्याला स्वतःच्या घराची गरज नाही. आय ऑलरेडी ओन 5 हाऊसेस. माझ्याकडे ऑलरेडी 5 घरं आहेत, म्हणजे माझी 5 मुलं आहेत. हिज रिप्लाय डिड नॉट ग्लॅडन अवर हार्ट्स इन दॅट इन्स्टंट. जेव्हा केव्हा ते आम्हाला अशा प्रकारचा रिप्लाय द्यायचे, आम्हाला बिलकुल चांगलं नाही वाटायचं. आमचं मूड ऑफ होऊन जायचं, असं लेखकाचं म्हणणं आहे. Nonetheless, we learned that it is important not to measure personal success and sense of well-being through material possessions. आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक धडा शिकलो. कुठला धडा शिकलो? की आपण आपलं जे सक्सेस आहे, आपलं जे यश आहे आणि सेन्स ऑफ वेलबिईंग म्हणजे आपण चांगले आहोत असं तेव्हा म्हटलं जाऊ शकत नाही किंवा जेव्हा आपल्याकडे सगळ्या ह्या ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, कुठल्या रेडिओ झाल्या, टीव्ही झाल्या, तर ह्या आपल्याकडे असतील तेव्हाच आपण त्या गोष्टींना सक्सेस असं म्हणू शकत नाही, असं लेखकाचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. गव्हर्नमेंट हाऊसेस सेल्डम कम विथ फेन्सेस. माय मदर अँड आय कलेक्टेड ट्विग्स अँड बिल्ड अ स्मॉल फेन्स. त्या ठिकाणी जेव्हा ते गव्हर्नमेंटने दिलेल्या घरामध्ये राहायचे तेव्हा त्यांना कदाचितच कुंपण असायचं. माझी आई आणि मी काड्या जमा करून त्या ठिकाणी एक छोटासा कुंपण आमच्या घरासाठी ज्या ठिकाणी सुद्धा जात असू त्या ठिकाणी बनवायचो. आफ्टर लंच माय मदर वुड नेव्हर स्लीप. दुपारी जेवण केल्यानंतर माझी आई कधी झोपायची नाही. शी वुड टेक हर किचन युटेन्सिल्स अँड विथ दोज शी अँड आय वुड डिग द रॉकी व्हाईट अँड इन्फेस्टेड सराउंडिंग. आणि त्या ठिकाणी ती झोपायची नाही दुपारी आणि ती आणि मी किचनमधले भांडे घेऊन ते काय करायचो म्हणते खोदायचो आणि त्या ठिकाणी पांढऱ्या मुंग्या आपल्या घरात येऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय करायचो इन्फेस्ट करायचो. त्या ठिकाणी थोडंसं पावडर स्प्रेड करायचो. सो इन दिस वे वी हॅव सीन द बिगिनिंग ऑफ द चॅप्टर गो किस द वर्ल्ड. The next part we will discuss in the next lesson. Thank you. लय मोठं झालं.